पावसाळा सुरू होण्याआधी ग्रामपंचायत प्रशासनाने ह्या झाडाच्या ज्या फांद्या होत्या ह्या फांद्या या ठिकाणी या पत्र्याच्या टपरीवरती आणि या इकडे या शेडवरती पडण्यापूर्वी ते छाटण्यात आलेले आहेत. याबाबत मात्र नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने हा चालू असलेला ग्रामपंचायतचा उपक्रम याबद्दल ग्रामस्थांमधून अभिनंदन होत आहे. विशेष भाऊसू कोळपे उपसरपंच यांनी हा मुद्दा लावून धरला होता आणि लक्ष देऊन तो पूर्णही केला. हे पहा आजी आहेत, या नाव सांगा आपलं. माझं नाव लक्ष्मी आनंदराव थोरात, म्हणजे लक्ष्मीबाई आनंदराव थोरात. हां, बरं, या झाडाबद्दल आपण काय सांगू शकता? ह्या झाडाबद्दल आम्हाला त्रास होत होता. हां, बरं आता ती टावरा नाही, माझी चारचाकी गाडी मोटरसायकली हां, त्याच्या खाली असतात. उन्हा ताळ्यात आमची लेकरं बाळा मी स्वतः बसते, हां. म्हणजे ही म्हणते मी. ते अचानक कोसळू शकतं हा आणि त्यामुळे मात्र या ठिकाणी काही घटना घडू नये असं ह्या आजींचं मावशींचं मत आहे. आणि त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला कळवलं होतं. त्यानुसार त्यांनी केली कामं. ग्रामपंचायत प्रशासनाने त्याची दखल घेऊन पावसाळा सुरू होण्या अगोदर सुरुवातीलाच या झाडाची फांद्या तोडून जे यांच्या मागणीला संपूर्णपणे यश दिलं त्याबद्दल अभिनंदन ग्रामपंचायत प्रशासनाचं. काय सांगू शकता ग्रामपंचायतला? काय नाही, आता मी एवढंच बोलले बाई. बस ना, बर. काय एवढं